नमस्कार, मी सई रामेश्वर जिदे. मी इयत्ता 3 या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आहे. स्वराज्याचे जिने घडविले विधाता, स्वराज्याचे जिने घडविले विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, जननी जिजामाता. सन्माननीय आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आहे ते जमलेले माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 12 जानेवारी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचा स्वप्न साकार करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चतुर्थी, पराक्रम, चारित्र्य अशा सत्वगुणांच्या बाळकडून जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी येथे लखुजी जाधव व त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. राजमाता जिजाऊ यांचे संपूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. जिजाबाई शहाजी भोसले असे आहे. दांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी अशा इत्यादी युद्धकलांच्या त्या लहानच्या मोठ्या झाल्या. जिजाऊ म्हणजे विजय गाथा रचणारी, जिजाऊ म्हणजे विजय गाथाच रचणारी. 1605 मध्ये शहाजीराजांची जिजाऊचा दौलताबाद इथे विवाह झाला. त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव संभाजीराजे ठेवले आणि 19 फेब्रुवारी 1533 रोजी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर मुलगा झाला. आज आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज याच नावाने ओळखतो. संस्कार तुझे थोर घडविले शुभाला, रेतेला उद्धार केला, तो आदर्श राजा झाला. थोरले संभाजी राजे शहाजी राजा जवळ वाढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर होती. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर येऊन पडली. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना रामकृष्णांच्या गोष्टी सांगायच्या. जिजाऊच्या या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या आई वडिलांची जबाबदारी मोठ्या कौशल्याने केली आणि उतार वयातही त्यांनी स्वराज्याची जबाबदारी मोठ्या कौशल्याने निभावली. न्याय करण्याचे व्रत आणि अन्याय देण्याची शिक्षा धाडस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती दिले. जिजाऊ काय सामान्य स्त्री नव्हत्या. त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये अभिमान भिनवला. जिजाऊने प्रत्येक मावळ्यामध्ये आपला शिवबा घडविला. मी माझे भाषण संपविते. मी शेवटी एवढेच म्हणते की अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान. पुत्र घडविला जैसा जो राष्ट्राची शान. देशप्रीतीचे धडे गिरविले तीज पाशी बसूनी. धन्य जिजाऊ नमन तिला करुणी. मी माझे भाषण संपविते. धन्यवाद.